नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊ, स्वामीचरणी प्रार्थना. तर ना आज शेवटचा सेकंड लास्ट डे आहे हळदी कुंकवाचा. तर माझं राहिलं होतं हळदी कुंकू सर्व ह्याच्यामध्ये, तर म्हटलं चला हळदी कुंकू करून टाकूया. आणि तर मी अशी तयार झाली हळदी कुंकवासाठी. आणि सर्व तयारी करून ठेवली, कारण असं एवढी धावपळ झाली ना, म्हणजे शेवटच्या क्षणाला सांगलं की आज संडे आणि आज सर्व वर्किंग वुमन जास्त आहे. म्हटलं आज त्या सर्वांना सुट्टी असेल, त्यामुळे मग आज एकदम अचानक ठरलं करायचं. तर आता मी सर्व घर असं आम्ही तयार करून ठेवले. बघा स्वामी ते आहे, स्वामीच्या पुढे आरती लावली, ते स्वामी बसले तिकडे, वाण असं हे करून ठेवलंय. फुलं वगैरे देवाला होती, हे वाण आणि तेगुवाची अशी तयारी करून ठेवले. आणि आता पहिला वाण मी देवाला ठेवून घेते. वाण काय घ्यायचं ह्याचपासून प्रश्न सुरू होतात. म्हटलं उपयोगी असं दरवेळेला मी उपयोगी असंच बघत असते काहीतरी. मग म्हटलं ह्या वेळेला आपण ना क्लिपच देऊया, कारण ते थोडेफार वापरण्यात वगैरे येतात. किती घरी क्लिप असले ना तरी ते कुठे जातात ते काही कळतच नाहीत. जेव्हा पाहिजे तेव्हा काही ते भेटतच नाहीत. कधी कधी असं पण होतं. आणि पहिला वाण मी आता देवाला ठेवून घेते, हळद कुंकू वाहून. आणि नंतर मग हळद कुंकू वाहिलं आणि वाण देताना त्याच्यावरती आपण नेहमी झाकून द्यावं असं म्हटलं जातं. मग मी पण वाण असं झाकून देते देवाला. आणि देवाला ना अशी फुलं असली ना की एवढं छान वाटतं. ती पिवळ्या कलरची फुलं मी नेहमीच असं लावते, त्यामुळे देवघर एकदम मस्त असं प्रसन्न दिसतं. आणि एवढं पटापट असं म्हणजे करायचं असं होतं हळदी कुंकू. पण रविवारी तर एकदम सकाळीच डिसिजन घेतला. वाण आणण्यापासून ते सर्वच मी रविवारची सर्व तयारी केली आणि पटकन घालून घेतलं. म्हटलं कारण नंतर राहून गेलं की नंतर मग आपल्याला मग शक्य होणार नव्हतं पटकन. रथसप्तमीचे दिवस पण जवळच येत होते. म्हटलं आज चला, आज हे पण घरी होते तर मग त्यांची पण बऱ्यापैकी मला हेल्प होते. 8:30चं टायमिंग सांगितलं तरी होत नाही ग, काय माहिती काय झालं ते. आपली कामं झालेली असतात. आणि सर्वजणी आल्याच्या नंतर ना आम्ही थोडीफार रीलची प्रॅक्टिस केली, कारण तेवढीच मजा, मन असं फ्रेश होतं. आता बस झालं ना. बसा बसा बसा, पाणी आणू, पाणी 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 वगैरे पाणी पाहिजे. हळदी कुंकू लावून मग नाश्ता कसं आहे करणार. हे आलंय का बरोबर सर? बघू ना, बघू. तुझ्या कॅमेरावर टाकेल. सगळ्यांना दमवलंस तू प्रीती. हा किती एक्सरसाइज केले नव्हते ना सगळ्यांनी सकाळी. ठीक आहे. जेवढ्या जणी आलं त्या सर्वांना मी हळदी कुंकू लावून घेतलं. आणि हळदी कुंकू ना म्हणजे मला तर प्रचंड आवडतं, कारण वर्षातून एकदा मी ह्या सर्वांनाच घरी बोलवते. असं काही आम्ही विशेष कोण काही घरी जात नाही. आणि एक गेट टुगेदर असं केल्यासारखं पण होतं, एक रिफ्रेशमेंट पण होते. म्हणून मी कधी सर्वजण म्हणून तुला जमेल का, पण म्हटलं नाही जमेल. मी काही एवढी अशी ह्या वेळेला तयारी वगैरे काही केली नाही. जेवढं शक्य होतं तेवढं केलं. आणि फक्त मला एकच हे होतं की घरी सर्वजण यावेत आणि एक रुटीन पण थोडासा असा चेंज होईल. त्याप्रमाणे सर्वजण आले बोलवल्याप्रमाणे पण. आणि इतकं छान वाटलं.
म्हणजे आम्ही असं आल्यापासूनच आमचं हसणं वगैरे चालू होतं आणि एवढा आपण एकत्र भेटलो ना की आपण एवढ्या जोरजोरात हसतो. ही तर म्हणजे मेन हेच असतं की मोठमोठ्याने हसणं बोलणं. आपण घरात तर असतोच पण एवढ्या जोरात आपण हसत वगैरे नाही, कारण थोडंफार एवढे आपण असे जर जेव्हा भरपूर जणी आपण एकत्र येतो ना तेव्हा ती वेगळीच मजा असते. आणि बघा प्रत्येकीला लावते आणि लावताना एक एक आनंद पण भरपूर मिळतो. असं काही बऱ्याच वेळेला असं जण म्हणजे एवढं तयारी हळदी कुंकवाची तयारी डेकोरेशन्स वगैरे म्हणजे एवढं काही ह्यावेळेला मी काही करणार नाही, जे साध्या पद्धतीनेच करेल. पण फक्त मला ज्यातून आनंद भरपूर मिळेल असं मी करेन असं ठरवलं होतं, जास्त दगदग न करता वगैरे. आणि त्याप्रमाणे खरंच म्हणजे ह्या सर्वजणी आल्या आणि नंतर मला एवढं म्हणजे छान असं वाटलं, एकदम फ्रेश असं वाटलं. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ते शॉर्ट व्हिडिओ टाकले तर मी, आणि त्या शॉर्ट व्हिडिओला पण म्हणजे ते बघताना वगैरे इतकं मस्त वाटलं ना असं हे करून. आणि मग त्यांना म्हटलं नाश्त्याला काय राहायचं, तर सहसा मी ढोकळा एक असा असतो की तो ऑइली वगैरे नसतो. आणि म्हणून म्हटलं चला ह्यावेळेला ढोकळा आणि चटणी हे सर्व मी बाहेरूनच मागवलं होतं. नाश्ता करायला बसलो. आम्ही ना आता नाश्ता म्हटलं सर्वांच्या हातात डिश घेण्यापेक्षा आम्ही 6-7 जणीच आहोत. म्हटलं चला आता घरी आपण एकत्रच बसून करूया, म्हणजे कसं एक असं फॅमिली गेट टुगेदर कसं असतं, हळदी कुंकापेक्षा ना आम्हाला गेट टुगेदर असल्यासारखं वाटतं. म्हणून म्हटलं खाली बसून एक फील एक छान वेगळी फील आहे. प्रत्येक महिन्यामध्ये एक जण एक चला नाही ते दोघींवर बसू देते अमृतच बेस्ट आहे भाई. ठीक आहे ना आम्हाला एकच. घरी मेथीच्या 2 गड्ड्या आणल्या होत्या आणि एक मेथीची तर भाजी बनवली आणि दुसरी तसेच साफ केलेली मेथी होती. म्हटलं आता हिच्या घरी मुलांसाठी मेथीची मटरी बनवते. आणि जशी मेथी होती तशीच मी घेतली. ॲक्च्युली फक्त मेथीची पानंच घ्यायची असतात आणि ती बारीक कट करायची असतात. तर मी पण तशी बारीक कट करून घेतली मेथी आणि गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकला आणि मेथी अशी परतवून घेतली. म्हणजे ती पूर्ण त्यातलं पाणी असेल ते सर्व निघून जातं. आणि तूप टाकल्यामुळे काय होतं ती पटकन अशी खाली लागत वगैरे नाही. आणि बघा मेथी अशी पटकन जास्त वेळ लागत नाही, पटकन ते होऊन जातं. आणि जी संध्याकाळच्या वेळेला पण मुलांना खाण्यासाठी शॉर्ट ब्रेकला घेण्यासाठी एकदम हेल्दी रेसिपी आहे. तर ही वाटी घेतली, ह्याच्याने मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला. असं काहीतरी केलं ना मुलं पण भरपूर खुश होतात, कारण त्यांना ह्या रेसिपी अशा फार आवडतात खायला. थोडासा 1 चमचा आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा बेसनचं पीठ टाकलं, 1 चमचा तीळ, सफेद तीळ आहे आणि सहसा गावरान तीळ आहे. आणि ओवा घेतला, म्हणजे पूर्ण एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे. ओवा टाकताना हातावरती हे करून ओवा नेहमी ओवा टाकताना तो मी हातावरती चुरून असा टाकला ओवा, म्हणजे त्याचा सुगंध एकदम छान येतो. आणि थोडंसं जिऱ्याचं प्रमाण एकदम थोडंसंच टाकलं आहे. जिरं, हळद, लाल तिखट, आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं, म्हणजे जास्त वगैरे. पण सहसा लाल तिखट कमीच टाकायचं, कारण मुलं पण खाणारे असतात, त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं मी कमीच टाकलं आहे. मीठ टाकून घेतलं आणि हे सर्व जेवढे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते एकत्र असे मिक्स करून घेतले. हे सर्व आता ड्राय जेवढं टाकलं तेवढं व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर मग ती जी मेथी केली होती
परतवून घेतली होती तुपामध्ये, ती टाकून घेतली. सर्व मेथी टाकली. मेथीची अजिबात देठा नको. मी जी आता केले ना त्याच्यामध्ये थोडीफार देठा आलेत आहेत. आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेतलं. थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा घट्ट असा गोळा, आणि थोडं पाणी टाकते. पाणी मी एकदाच कर वापरलेलं नाही आहे. जेवढं थोडं पाणी टाकाल ना तेवढासा घट्टसर असा गोळा तयार होतो त्याचा. आणि एकीकडे पीठ मळून ठेवून दिलं मी. आणि इकडे मी साठ्याची तयारी करते. तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि त्याला 2 चमचे तूप घेतलं आणि ते असं व्यवस्थित फेटून त्याचा एक साठा तयार करून ठेवते. कारण आपल्या मटरी तयार करण्यासाठी ज्या कुरकुरीत होणार असतात त्यांना लेअर येण्यासाठी हा साठा लागतोच. आणि म्हणून मी तो तयार करून घेतला. जशी आपण पोळी लाटतो ना तशी आधी पोळी लाटून घ्यायची. थोडी मीडियम अशी पोळीला, एकदमच पातळ नाही, थोडी अशी जाडसर अशी. आणि सर्वकडे असा साठा लावून घेतला. पूर्ण पोळीला असा साठा लावून घ्यायचा. पहिल्यांदा पूर्ण पोळीला असं कॉर्नफ्लॉवर लावून घेतला. आणि आपण पहिल्यांदा इकडून एकदा फोल्ड करायची पोळी आणि तिकडून एकदा दोन्ही साईडनी फोल्ड करायची पोळी इकडून फोल्ड आणि एकदा व्यवस्थित दाबून घ्यायची. आणि पुन्हा एकदा कॉर्नफ्लॉवर पीठ. ह्या प्रोसेसला थोडासा वेळ जातो करायला, पण पूर्ण हेल्दी आहे. त्याच्यामध्ये काही मैद्याचा वगैरे असा काही वापर झालेला नाही, त्यामुळे एकदम हेल्दी रेसिपी आहे. हा बघा, ती चौकोनी मी आता फोल्ड करून घेतली आणि पुन्हा तशीच मी लाटून घेणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला लाटायची आहे. पुन्हा मी असं झालं. पुन्हा थोडासा साठा लावून घेते. पीठ आणि इकडून हाफ. आता एवढे पोलपटाचा माझा मोठा झाला आहे. आणि हे लाटताना ना थोडंसं हलक्या हाताने लाटायचं, म्हणजे आपले लेयर्स व्यवस्थित येतील असं. ह्या साईडने लाटली आणि पुन्हा एकदा त्या साईडने, कारण फारच मोठी रोल झाला. आणि आता त्याला कट करते. कोणती आपली नॉर्मल जी सुरी असते त्याला आपण कट करून घ्यायचं. आणि हा भरपूर दिवस टिकणारा पदार्थ आहे, त्यामुळे आपण बनवू शकतो जास्त क्वांटिटीमध्ये, जेवढं आपल्याला. माझा एक्स्ट्रा झाला. हे थोडंसं मिडियम गॅसवरती. तू बनवलेलंस नाही रे, स्टिक दुसऱ्या पोळीचे पण मी असे करून लेयर्स वाले झाले. कसे लेयर्स आले हे बघा. माझे झालेले आहेत. आणि एवढे झाले करायचे उरलेल्या पिठाचे. सुगंध जरा वाढतोय. हे सॉस बरोबर वगैरे पण खायला छान आहे. शॉर्ट ब्रेकला मुलांना द्यायला एवढे छान आहेत. हा, भरपूर देते. बरे एवढ्या झाल्या त्या पिठाच्या मी बनवल्या होत्या त्या. आणि इतकं तुम्हाला दाखवते की असे लेयर्स बघा कसे पडले. हे बघा असे लेयर्स, अशा प्रत्येकीला असे लेयर्स आलेत. जसं भाकरवडीला वगैरे आपण असतो तसे लेयर्स आलेत. आणि आतमध्ये ओपन पण करून दाखवते. अशा हे बघा एकदम अशा क्रिस्पी अशा झाल्यात त्या. याच्यावर सॉस बरोबर तर एकदमच छान लागतील. तर आता झाकून ठेवते, मुलांना द्यायला बरं त्यासाठीच तयार केलं. हे बघा, ही आल्याची सुरुवातच झाली खायची. म्हणजे मला वाटत नाही ते महिनाभर टिकतील म्हणून.
मला वाटत नाही ते महिनाभर टिकतील म्हणून, कारण त्याची आताच खायची सुरुवाती झाली. त्याला एवढं आवडलं. अनु कसं झालेलं ते? चांगलं आलं. चांगलं आलं. चांगलं झालंय का? मग तसंच ठेवून दिलं होतं. मग सर्व आटपल्याच्या नंतर घेतलं, कारण ते थोडंसं बनवायला थोडा पोळी लाटायला थोडासा वेळ जातो बऱ्यापैकी. मग ते आता झालं. मग सर्व आता ओटा बिटाचा आवरून घेतला, ओटा वगैरे माझा आवरून झालाय आणि आता मग झोपायला जाते. आणि गुड नाईट. उद्या भेटू आपण. असा माझा आजचा ब्लॉग होता आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. फोटो काढा.